नमस्कार, जनता न्यूज मध्ये आपलं स्वागत। बिलवडी आणि परिसरातील शेतकऱ्यांनी आज महावितरणच्या विरोधात जोरदार मोर्चा काढत आंदोलन केले। कोणतीही पूर्वसूचना न देता शेतीसाठीचा वीज पुरवठा 8 तासांवरून 6 तासांवर आणल्याच्या निर्णयाविरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत। सोयाबीन, भात पेरणी आणि ऊसाच्या अडसाली लागणीसाठी सध्या पाण्याची मोठी गरज असताना वीज कपात केल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली। वाढते तापमान, डिझेलची कमतरता आणि शेतीसमोरील अडचणींमुळे शेतकरी हवालदिल झाल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले। बिलवडी परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येत महावितरण अधिकाऱ्यांना जाब विचारला आणि शेतीसाठी पूर्ववत 8 तास वीज पुरवठा सुरू करण्याची जोरदार मागणी केली। औद्योगिक, व्यावसायिक आणि घरगुती वीज पुरवठ्यात आवश्यक ती कपात करून शेतीला प्राधान्य द्यावे अशी मागणीही करण्यात आली। दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संदीप राजोबा यांनी सांगली येथील महावितरण कार्यालयावर घेराव आणि ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला असून 29 मे 2026 पर्यंतचा अल्टिमेटम महावितरणला देण्यात आला आहे। शेतामध्ये सोयाबीनची टोकन चालू आहे। दुसरी गोष्ट ऊस, केळी, हळद ही पिकं, भाजीपाला ही आता या 40 डिग्री टेम्परेचरला करपा लागलेले आहेत। खऱ्या अर्थानं शेतकरी अगदी खडतर प्रवास करतो। या परिस्थितीतून तो कसं तरी पीक जगवण्याचं काम करतोय आणि जर आता या 4 दिवसामध्ये त्याला लाईट नाही मिळाली तर त्याचा पुढचा हंगाम वाया जाणार आहे। कारण सोयाबीनचा भाव आता जवळपास 7,000च्या घरात पोहोचला आहे आणि देशामध्ये त्या ठिकाणी तेलाचा तुटवडा आहे। जर यांनी आमचा 8 तासाचा विद्युत पुरवठा जो 2 तास कमी करून 6 तासावर आणला आहे तो जर त्यांनी नाही दिला तर येत्या शुक्रवारी सकाळी 11 वाजल्यापासून या ठिकाणी आम्ही ठिय्या आंदोलन करणार आहे जोपर्यंत आम्हाला त्या ठिकाणी पुरवठा लाईट मिळणार नाही। तसंच या ठिकाणी जे स्मार्ट मीटर बसवले जातात ही कोणतीही पूर्वसूचना व कोणतीही संमती न घेता बसवले जातात। जर त्यांनी ते सुद्धा नाही थांबवलं तर ती सुद्धा मीटर आम्ही या ठिकाणी आणून त्याचं जाळणार आहोत आणि याची होणाऱ्या परिणामांची सर्व जबाबदारी ही येथील महावितरण तसेच त्यांच्या कार्यालयाची। राज्यभरातील शेतकरी या निर्णयाविरोधात आक्रमक झाले असून शेतीसाठी पूर्ववत 8 तास वीज पुरवठा सुरू करावा अशी एकमुखी मागणी होत आहे। जनता न्यूज।